Welcome students. I welcome all of you in ROSE project of Rayat Shikshan Sanstha Satara conducted by Yashwantarao Chauhan Institute of Science Satara. Students, we are discussing a topic permutation and combination from mathematics paper second. In the last few videos, we are discussed few points from this article, from this topic. The articles which we have discussed are fundamental principle of counting, factorial notation, permutations, types of permutations, that is one type of permutation, circular permutation. And today we are going to discuss a new article from this topic, that is the combination. So let us start our article. Combinations are basically meant as selections. जसं permutations म्हणजे आपण काय अर्थ लक्षात ठेवला, arrangement. So when we have to find the number of arrangements of a particular objects, we use permutations. In the same manner, when we have to find the number of selections, then we use combination. So definition is like this. A combination is a selection of some or all of a number of different objects. जसं आपण permutations मध्ये बघितलेलं तसंच की आपल्याकडे जर का समजा n ऑब्जेक्ट्स असतील आणि त्याच्यापैकी समजा तुम्हाला r ऑब्जेक्ट्स काय करायचे असतील, सिलेक्ट करायचे असतील, तर त्याचे नंबर ऑफ सिलेक्शन्स हे किती असतात, NCR. किंवा अ कॉम्बिनेशन इज नथिंग बट द सिलेक्शन प्रोसेस. आणि जसं आपण परम्युटेशन्स मध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ ऑब्जेक्ट्स ही इम्पॉर्टंट करते, हो की नाही, की समजा 1 2 इज डिफरंट दॅन दॅट ऑफ द 2 1. तसं कॉम्बिनेशन मध्ये होत नाही, बिकॉज इट इज डीलिंग विथ द सिलेक्शन. सो इथं खाली एक नोट दिली आपल्याला की वेन एव्हर वी आर डील विथ द कॉम्बिनेशन, द ऑर्डर ऑफ द ऑब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जेव्हा कॉम्बिनेशन यूज करत असू त्यावेळेस ऑर्डर काय करते, इमटेरियल असते. सो इथे आपण मगाशी आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन ह्याच्यातलं काय बघत, समजा इंटरलिंकिंग बघूयात. सो सपोज हिअर वी हॅव कन्सिडर वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल मी इथं कन्सिडर केलेलं आहे. काय एक्झाम्पल्स आहे की समजा माझ्याकडे 3 टीम्स आहेत, नेम्ड ॲज A, B अँड C. आणि या 3 टीम पैकी समजा 2 टीम मला काय करायच्या, सिलेक्ट करायच्या. जर समजा मला हे परम्युटेशननी करायचं असतं तर हे कसं केलं जाईल, 3p2, okay, total number of objects n, required number of objects 2, so it can be done in 3p2 ways. So म्हणजेच किती आले असतील ते 6, हो की नाही. पण जेव्हा आता मी त्याच्यातल्या 2 टीम सिलेक्ट करीन तेव्हा त्या 6 म्हणजे कोणकोणते असतील, AB, BC, AC, CA, CB आणि BA, हो की नाही. पण मग हे म्हणजेच काय होईल, आता बघा इथे लिहिलेलं आहे मी की AB आणि BA म्हणजेच काय, एकच टीम झाली. किंवा BC आणि CB म्हणजे एकच टीम, AC आणि CA म्हणजे काय होईल, एकच टीम होईल, हो की नाही. म्हणजेच काय की याच्यापैकी आपल्याला एकूण 6 टीम्स पैकी ऍक्च्युअली किती टीम्स मिळाल्या, 3च टीम्स. सो 6 नाही तर आपल्याला तिथं टोटल नंबर ऑफ सिलेक्शन्स किती मिळाले आपल्याला, 3. So the definition or the formula for to find the number of selections are NCR. So NCR is equal to, आणि तो फॉर्म्युला काय, जसं आपण NPR चा बघितला तसाच NCR चा फॉर्म्युला काय की n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. आणि मग जसं आपण NPR चा फाइंड आउट केलेला तसाच कुणाचा आता करू शकतो आपण, किंवा कशाने कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला, NCR. सो व्हॉट दिस NCR स्टँड्स फॉर, दिस नथिंग बट द नंबर ऑफ सिलेक्टिंग R ऑब्जेक्ट्स आउट ऑफ N ऑब्जेक्ट्स. सो हा झाला त्याचा काउंट NCR आणि मग त्याचा तो फॉर्म्युला. नाउ लेट अस सी सम प्रॉपर्टीज ऑफ दॅट कॉम्बिनेशन. फर्स्ट प्रॉपर्टी, NCR is equal to NCN minus R. So these are referred as the binomial coefficients. आपण नंतरच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. किंवा जर का तुम्ही याचं कॅल्क्युलेशन मगाशी जो फॉर्म्युला बघितलाय त्यांनी जर का करून बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की या दोन व्हॅल्यूज काय येतात, सेम येतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज द NC0 is always 1.
म्हणजे जर का तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल 5C0 or 8C0, that is equal to 1 because 0 factorial is 1. We know that. Third property, NCR is equal to NCS when it is possible, only when R is equal to S or S is equal to N minus R. जर का ह्या दोन टर्म्स किंवा हे कोएफिशियंट्स आपल्याला इक्वल दिले असतील तर त्यासाठी आपण काय कन्सिडर करू शकतो, R is equal to S or S is equal to N minus R. आता थर्ड नेक्स्ट प्रॉपर्टी आहे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मधलं रिलेशन. काय रिलेशन त्यांच्यातलं, NCN minus R is equal to NPN minus R upon R factorial. तुम्ही फॉर्म्युले जर का दोघांचे ऑब्झर्व केले तर लक्षात येईल तुमच्या एनसीआरच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त कोण ज्यादा आहे, जो खालचा डिनॉमिनेटरचा आर फॅक्टोरियल आहे तोच. मग तोच जर एनपीआर मध्ये ऍडजस्ट केला तर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एनसीआर. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे एनसीआर प्लस एनसीआर मायनस 1 इज इक्वल टू एन प्लस 1 CR. त्याच्यानंतर काही हे सगळे कोएफिशियंट समजा जर का मी एकत्र केले त्यांची ऍडिशन केली तर त्याची व्हॅल्यू किती येते, 2n. सो NC0 प्लस NC1 डॅश 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 अप टू प्लस NCN इज इक्वल टू 2n ऑलवेज. समजा जर का मी याच्यातले सगळे इव्हन कोएफिशियंट्स कन्सिडर केले, इव्हन कोएफिशियंट्स म्हणजे कुठले, NC0, NC2, NC4 लाईकवाईज. आणि ऑड कोएफिशियंट्स कुठले, NC1, NC3, NC5 यासारखे. आणि याची जर का ऍडिशन केली तर ही ऍडिशन किती येते, इक्वल असते. इव्हन नंबरची म्हणजे इव्हन कोएफिशियंटची ऍडिशन इज इक्वल टू ऑड नंबरची ऍडिशन्स आणि विच इज इक्वल टू 2n minus 1. ह्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत आपल्याला एक्झाम्पल सोडवता लागू शकतात. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे आपली बघा की जो काही कोएफिशियंट आहे कुठला, NCR, याची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असते, सगळ्यात जास्त मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असते की when your R is equal to n/2, when n is even, or R is equal to n plus 1 upon 2, or R is equal to n minus 1 upon 2. So when n is odd. So these are all about the properties of the combination. Now we will see examples. So here I have considered one example. बघा एक example काय consider केलंय की a committee of 3 persons is to be constituted from a group of 2 men and 3 women. In how many ways can this be done? मग हे किती पद्धतीने आपण करू शकतो हे बघायचं आपल्याला. आता आपल्याला इथे टोटल पर्सन्स किती आहेत बघा, 2 मेन आणि 3 वुमेन, म्हणजे टोटल पर्सन्स किती झाले आपल्याकडे 5. आउट ऑफ विच हाऊ मेनी पर्सन्स वी रिक्वायर्ड फॉर द कमिटी, 3. त्याच्यापैकी लागणार आहेत किती आपल्याला 3. म्हणजे मग किती वेजनी करता येईल आपल्याला, सो 5 पर्सन्स मधून आपल्याला 3 पर्सन्स सिलेक्ट करायचे त्याच्या टाइम. सो इट कॅन बी डन इन 5C3 ways. सो टोटल नंबर ऑफ पर्सन म्हणजे n, रिक्वायर्ड म्हणजे r, आणि काउंट किती असतो आपला NCR, म्हणजे इथे किती होईल हे 5C3. सो 5C3 इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 5 minus 3 फॅक्टोरियल, सो विच इज इक्वल टू 10. Got this? Clear with this student? So now we will see the next example. There are n points in a plane. Find the number of straight lines and triangles that can be obtained by joining the points on a plane if, आणि मग कंडिशन्स दिल्या त्यांनी. फर्स्ट कंडिशन, no 3 points are collinear, आणि समजा त्याच्यातले p पॉइंट्स जर का कोलिनियर असतील तर. बघा आता लेटेस्ट वी डिस्कस वन बाय वन. इथं काय दिले आपल्याला, एकूण पॉइंट्स किती दिलेत आपल्याला n, आणि त्याच्यापासून आपल्याला काय काय फॉर्म करायचे, एक स्ट्रेट लाईन फॉर्म करायच्यात किती तयार होतील ते फाइंड आउट करायचे, आणि ऑन द सेम वे ट्रायंगल्स पण किती फॉर्म होतील हे फाइंड आउट करायचे आपल्याला. ठीक आहे.
under the given conditions. So let us see the solution. Straight line can be drawn by joining any 2 points and triangles can be drawn by joining any 3 non-collinear points. बघा प्लेन आहे म्हणजे त्या प्लेन वरती सगळीकडे n पॉइंट्स आहेत. मग आपल्याला हे माहिती आहे जॉमेट्री मध्ये की स्ट्रेट लाईन कुठलीही ड्रॉ करायची असेल तर आपल्याला एका वेळी किंवा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला किती पॉइंट्स लागतात? 2. आणि जर का आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं असेल तर किती पॉइंट्स लागतील? 3 नॉन कोलिनियर. हो की नाही? कोलिनियर मीन्स एका सरळ रेषेमध्ये येणारे, नॉन कोलिनियर न येणारे. सो आपल्याला ट्रायंगल जर का ड्रॉ करायचं असेल तर तसे पॉइंट लागतील. सो 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स लागतील. म्हणजेच आपल्याला ऍट अ टाइम n पॉइंट्स मधनं स्ट्रेट लाईन काढायला किती पॉइंट चूज करावे लागतील? 2. म्हणजे किती स्ट्रेट लाईन्स आपण फॉर्म करू शकतो? बघा इथे तेच दिलंय की फ्रॉम n पॉइंट्स एनी 2 पॉइंट्स कॅन बी सिलेक्टेड इन NC2 फेज. हो की नाही? कारण का एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला आपल्याला किती लागणार? पॉइंट्स 2. म्हणजे किती वेळेस आपण सिलेक्ट करू शकतो? NC2. ट्रायंगल साठी काय सिच्युएशन असेल? म्हणजे इथे नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स किती झाल्या? NC2. आता हेच सिच्युएशन आपली ट्रायंगल साठी काय असेल? ट्रायंगल साठी आपल्याला काय लागतं? नो 3 पॉइंट्स आर कोलिनियर पाहिजेत आपल्याला कंडिशन, आणि ती तर दिलेलीच आहे ऑलरेडी. म्हणजेच काय की आपण डायरेक्टली पॉइंट्स तुम्ही काय करू शकताय? सिलेक्ट करू शकताय. हाऊ मेनी पॉइंट्स वी रिक्वायर्ड टू फॉर्म अ ट्रायंगल? 3. दिलेत किती? n. म्हणजे आपण एकूण किती नंबर ऑफ वेज करू शकतो किंवा किती सिलेक्शन्स अवेलेबल होतील आपल्याला? तर NC3. सो टोटल नंबर ऑफ triangles formed is equal to NC3. आणि मग हे तुम्ही फॉर्म्युलानी पण काउंट करून नंतर पुढे याचा काउंट काढू शकतो आपण. आता पुढे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की त्या n पॉइंट्स पैकी समजा p पॉइंट्स हे कसे असतील? नॉन कोलिनियर असतील. ठीक आहे? p पॉइंट समजा जर कन्सिडर करा समजा आपण याच्यामध्ये की त्याच्यामधले p पॉइंट्स काय आहेत? नॉन कोलिनियर. ठीक आहे? मग ह्याच्यापासून आपण स्ट्रेट लाईन किती ऑब्टेन करू शकतो? या ह्याच्यापासून स्ट्रेट लाईन किती ऑब्टेन करता येतील? PC2. आणि ट्रायंगल्स किती ऑब्टेन करता येतील? PC3. हो की नाही? बट आपल्याला दिलेलं आहे काय त्यांनी की p पॉइंट्स आर कोलिनियर. p पॉइंट्स कसे आहेत आपले? कोलिनियर आहेत. म्हणजेच काय ते एका सरळ रेषेमध्ये. त्याच्यामधून स्ट्रेट लाईन किती तयार होतील? PC2 स्ट्रेट लाईन तयार होतील का? नाही. किती तयार होतील? एकच स्ट्रेट लाईन सगळ्यांमधनं तयार होईल. हो की नाही? आणि ट्रायंगल्स तर एकही नाही, कारण का सगळे एकाच ह्याच्यामध्ये p पॉइंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच काय? ट्रायंगल तर एकही तयार होणार नाही. म्हणजेच आपलं फायनल आन्सर हे काय असेल? किंवा आपण किती एक्स्ट्रा काउंट केलेले बघा, त्याचे टोटल आपले किती होते? NC2 स्ट्रेट लाईन साठी, पण त्याच्यामधले हे PC2 जे कोलिनियर आहेत ते आणि -1 जी त्याच्यातनं एक एक्स्ट्रा झाली ती, म्हणजे हे पॉइंट्स काय होतील एवढे किंवा हे स्ट्रेट लाईन्स काय झाल्या एवढ्या एक्स्ट्रा. आणि ट्रायंगल्स किती एक्स्ट्रा फॉर्म झाले आपले? PC3. ठीक आहे? मग जेव्हा बघा आपल्याकडे n पॉइंट्स पैकी p पॉइंट्स जर का कोलिनियर असतील तर हाऊ मेनी नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स वी कॅन ऑब्टेन, किंवा आपण किती नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो? NC2 म्हणजे हे टोटल मागाशी काढलेलं ते, आणि मायनस कोण? हे जे जादा झालेले ते, दॅट इज PC2 -1. येते लक्षात? आणि ट्रायंगल्सला पण तेच NC3 आणि -PC3. ठीक आहे? -PC3 का? कारण का ते काय आहेत? एक्स्ट्रा ट्रायंगल्स होतील. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स ऑन जॉमेट्री ऑल्सो. म्हणजे हे जे कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल्स आहेत जॉमेट्री मधले ते या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्सरसाइज मध्ये यासारखे प्रॉब्लेम्स आहेत. सो तुम्ही ह्याच पद्धतीने सेम ते सुद्धा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता. So now let us see the next one. Find the number of ways of selecting a team of 3 boys and 2 girls from 6 boys and 4 girls. बघा आपल्याला इथे आता काय फॉर्म करायचंय? काय दिलेले त्यांनी 1 by 1 बघा. आपल्याला एकूण दिलेत किती पर्सन्स किंवा काय? 2 कॅटेगरी मध्ये दिलेत, बॉईज आणि गर्ल्स. बॉईज किती दिलेले आहेत? 6 आणि गर्ल्स किती दिलेले आहेत? 4. ठीक आहे? त्याच्यातून आपल्याला लागणार आहेत किती? 3 बॉईज लागणार आहेत आणि 2 गर्ल्स लागणार आहेत.
मग 1 by 1 आपण बघूया. बॉयज किती आहेत 6, त्याच्यातले लागणार आहेत किती आपल्याला 3. So 3 boys can be selected from 6 boys in 6C3 ways. Similarly girls कशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतो आपण. 2 girls can be selected from 4 girls in 4C2 ways. ओके नाही. आणि मग आता आपल्याला गर्ल्स पण सिलेक्ट करायचे आहेत आणि बॉयज पण सिलेक्ट करायचे आहेत. सो रिक्वायर्ड नंबर ऑफ सिलेक्शन्स किंवा आपण अशा किती वेगवेगळ्या टीम तयार करू शकतो. सो बाय फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग या दोघांची काय येणार मल्टिप्लिकेशन. सो 6C3 इंटू 4C2 आणि मग हे आपला फॉर्म्युलानुसार किती येईल 6C3 म्हणजेच किती आलं 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 3 फॅक्टोरियल दॅट इज 3 फॅक्टोरियल. 4C2 म्हणजे किती 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सो द फायनल आन्सर इज 120. म्हणजे आपण एकूण किती वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स तयार करू शकतो तर 120 टीम्स वी कॅन फॉर्म. नाउ द नेक्स्ट वन. If 20 points are marked on a circle, how many cards can be drawn from these points? ठीक आहे. आता आपल्याला एकूण एक सर्कल दिलेलं आहे आणि त्याच्यावरती 20 पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यापासून आपण किती कॉर्ड्स ड्रॉ करू शकतो हे बघायचंय आपल्याला. ठीक आहे. बघा लेट अस सी द सोल्युशन. हिअर वी हॅव 20 पॉइंट्स विच लाय ऑन अ सर्कल. ठीक आहे. त्या सर्कल वरती आहेत आणि आपल्याला काय टास्क दिलाय त्यांनी किंवा कशाचं काउंट फाइंड आउट करायचं आपल्याला कॉर्ड्सचा. पण मग कॉर्ड तुम्हाला माहिती जसं आपण मगाशी स्ट्रेट लाईनचं बघितलेलं तसंच एक कॉर्ड ड्रॉ करायला आपल्याला ऍट अ टाइम किती पॉइंट्स लागतात. सो वी हॅव टू ड्रॉ अ कॉर्ड्स फ्रॉम इट आणि वी नो दॅट टू ड्रॉ अ कॉर्ड वी नीड 2 पॉइंट्स ऍट अ टाइम. हो की नाही. म्हणजेच मग त्याचं सिलेक्शन आपण किती वेजने करू शकतो. Thus these 2 points can be selected from 20 points in 20C2 ways. म्हणजेच आपण काय करू शकतो कॅल्क्युलेशन केलं तर कसं येईल. सो therefore the total number of cards drawn is equal to 20C2. क्लिअर विथ दिस. किंवा ह्याचा फॉर्म्युलाने तुम्ही पुढे सिम्प्लिफिकेशन पण करू शकता. कसं येईल 20 फॅक्टोरियल अपॉन 18 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हो की नाही. मग 18 फॅक्टोरियल वरच्या 18 फॅक्टोरियलला कॅन्सल होतील. 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 आणि त्यावरती 10 म्हणजेच किती येतील 190. सो इन दिस वे स्टुडंट्स वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स ऑन कॉम्बिनेशन. आपण वेगवेगळे कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल्स या पद्धतीने जॉमेट्रीशी रिलेटेड असतील किंवा आणखी टीम सिलेक्ट करण्याचे असतील, काही ग्रुप फॉर्म करायचे असतील, कमिटी फॉर्म करायचे असतील तर यासारखे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण कॉम्बिनेशन मधले सॉल्व करू शकतो युजिंग द फॉर्म्युला NCR. आणि NCR चा अर्थ काय पुन्हा सिलेक्टिंग R ऑब्जेक्ट्स आउट ऑफ N ऑब्जेक्ट्स. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे NCR is equal to N factorial upon R factorial into N minus R factorial.